आपण मुंबईवरून आलात तर 235 किलोमीटर, आपण पुण्यावरून आलात तर 86 किलोमीटर आणि आपण साताऱ्यावरून आलात तर 30 किलोमीटरवर आपल्याला मांढर देवीच्या काळूबाईचं दर्शन घेता येतं। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज आलो आहोत मांढर देवी, सातारा जिल्ह्यातील मांढर देवी प्रसिद्ध देवस्थान सातारा जिल्ह्यातील। तर मांढर देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण आज जाणार आहोत। वाईपासून काहीच अंतरावर असणारे मांढर देवी या ठिकाणी स्थित आहे हे मंदिर। या गावचा इतिहास खूप जुना आहे। पांडवकालीन हे मंदिर आहे। पांडवांना भेटण्यासाठी ही देवी आलेली होती व इथे काळेश्वरीचं मंदिर आहे। काळेश्वरीलाच आवडीनं लोक काळूबाई असे म्हणतात। तर मित्रांनो, हे काळेश्वरीचं आपण दर्शन घेणार आहोत। तसेच आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत। खूप सुंदर परिसर आहे, डोंगरावर असलेलं खूप सुंदर असं मंदिर आहे। वाईपासून काही अंतरावर आहे, तसं सातारा जिल्ह्यापासून पण जवळ आहे हे मंदिर। पुण्यातली बरीच मंडळी या देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात, तसेच महाराष्ट्रातील बरेच मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येतात। देवीची यात्रा खूप मोठी यात्रा भरते, पंचक्रोशी मधील सर्वात मोठी यात्रा मांढर देवीची भरते। त्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात। इकडचा सुंदर परिसर आपण पाहू शकता। कधी वेळ भेटला तर मांढर देवीला आलात तर इकडे महादेवाचं एक मंदिर आहे, सुंदर असं एक मंदिर आहे एक महादेवाचं, त्याचंही आपण दर्शन घेऊ शकता। तर मित्रांनो, मांढर देवीच्या काळूबाईचं आपण दर्शन घेऊया व मग पुढे जाऊया। चला मित्रांनो। समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंचावर असलेल्या गर्द वनराईत विराजमान असलेल्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे, सातारा जिल्हा तसेच वाई, भोर, खंडाळा या 3 तालुक्यांच्या सरहद्दीत शिखरावर काळूबाईचे स्थान आहे। या पर्वताला मांढरगड असेही म्हटलं जातं। या ठिकाणी साताऱ्यावरून वाई मार्गे तर पुण्यावरून भोर मार्गे आपण या ठिकाणी पोहोचू शकता। हे देवीचं मंदिर कोणी बांधलं याबाबत फारशी नोंद आढळून येत नाही। मंदिराच्या हेमाडपंथी बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे यात शंका नाही। आई काळूबाईला मांढर देवी, काळेश्वरी, डोंगरची वाघीण अशी अन्य नावे आहेत। आपण भव्य अशा महाद्वारातून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची 5 फूट उंच मूर्ती आपल्या नजरी पडते। या पायऱ्या चढून आपण मंदिराच्या मार्गे जात असतो। देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला, विजय मिळवला। पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते। यात्रेत मध्यरात्री देवी आईच्या मुखवट्याला पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढतात। हा छबिना हा यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण मानले जाते। यावेळी अनेक भाविक देवारे घेऊन मांढर देवीला येत असतात। यावेळी देवीला पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवला जातो। आख्यायिका अशी आहे की सतयुगात मांडव ऋषी गडावर यज्ञ करताना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता। यज्ञ कार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांडव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली। महादेवांनी प्रसन्न होऊन पार्वतीची तपश्चर्या करण्यास सांगितले। देवी पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्याचा नाश करण्यासाठी अवतार घेईल असं सांगितलं। देवी कैलासातून मांढरगडावर आली। लाख्यासुराला वरदान होतं, त्याचा वध दिवसा करणे शक्य नव्हते, त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला। पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये म्हणून रक्तप्राशन केले। अशा प्रकारे देवी आईने काळूबाईचे रूप घेऊन दैत्य लाख्यासुराचा वध केला आणि नंतर कैलासावर मांढरगड डोंगरावर चढून गेली। नंतर भाविकांसाठी इथेच स्थानापन्न झाली।
भक्त आईची ओटी खणा नारळाने भरतात. हळदी कुंकवाने आईचा मळवट भरलेला असतो. देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणूनच मंदिरासमोर 2 मोठ्या दीपमाळा आहेत. यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडतात. काळूबाईच्या नावानं चांग भलं आणि बोल मांडराच्या काळीचं चांग भलं अशा गजराने सारा परिसर दुमदुमून जातो. देवीला 12माही साडी नेसवलेली असते. मंदिर लहान असून त्यात सभामंडप व मोठा गाभारा आहे. गाभाऱ्यात चांदीचं सुरेख काम दिसून येतं. कळस रेखीव असून त्यात गाय, सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात दीपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीर बाबा अशी देवी सेवक व राखणदार मंदिरे आहेत. मुख्य मंदिरासमोर डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचं ठाण आहे. काळूबाईची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुज आहे. देवी आईच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे. डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेले आहे. देवीला तिच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या दिवशी सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवतात. देवीचं वाहन हे सिंह आहे. गाभाऱ्यालगतच्या मंदिराचे दगडी सभागृह इसवी सन 1935 मध्ये बांधण्यात आले आहे. या सभागृहावर T-अँगल पद्धतीने बांधकाम केले आहे. हे सभागृह 20 फूट लांब, 15 फूट रुंद आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मते काळूबाईचे मंदिर हे शिवकालाच्या पूर्वीही होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कागदपत्रामध्ये या काळूबाईच्या मंदिराचा उल्लेख आढळतो. माझं नाव ओमकार क्षीरसागर. मी इथं पुजारी पण आहे आणि ट्रस्टी पण आहे. आपल्या देवीचं आता मंदिर पांडवांच्या कालामध्येच झालेले. त्यात इथं देवी पांडवांच्या रक्षणासाठी आली होती त्यावेळेस. आणि इथं एक मांडव्य ऋषी होते. त्यांनी देवीची तपश्चर्या केली. ती देवी कलकत्त्यावरून इकडे आलेली. हे देवी कालीमाताचाच अवतार आहे म्हणून इथं नाव काळूबाई. इथं लाख्यासुराचा वध केला तो दिवस पौष पौर्णिमेचा होता म्हणून त्या दिवशी आपली इथली यात्रा साजरी होती. आणि त्याच पिरियडमध्ये आपल्या इथं ह्या वाई हा जो भाग आहे तो विराट नगरी म्हणतो आपण, जो पांडवांचा अज्ञातवास इथं सुरू होता. त्या काळामध्ये देवीसाठी देवी इथंच थांबली त्यांच्या रक्षणासाठी. मंदिरचा हा भाग, मागचा भाग जो आहे तो पांडवांनी बांधलेला आहे. आणि पुढचा हा मंडप हैदराबादच्या राणीने तिला देवीचा थोडासा साक्षात्कार झाला, स्वप्नात आली होती, त्यामुळे हा पुढचा भाग त्यांनी बांधलेला आहे. हे जे आर्चेस टाईप आहेत हे सगळे निजामांचे स्टाईल आहे, त्यामुळे ते त्या पद्धतीने त्यांचे ते बांधणी त्यावेळेस. आपल्या इथं आता आपण दोन्ही बाजूनी चढणी उतरणी पायऱ्या 50 फुटाच्या केल्यात. लोकांना दिसण्यासाठी, सुंदर असं दिसण्यासाठी, मांडरगड जे म्हणतो त्यासाठी आपण तिथं बुरुज तयार केला. वरती आपण आलो. इथं उत्तम पाण्याची सोय केलेली आपण लोकांसाठी, भाविकांसाठी. प्रदक्षिणा मार्ग केलाय बाजूनी, मंदिराच्या बाजूनी सगळं दगडी काम करून प्रदक्षिणा मार्ग केलेला आहे. महाराष्ट्रातून ज्यांची कुलदेवी आहे, ज्यांची नाहीये, ती लोकही इथं दर्शनासाठी येतात. तिथं यात्रेमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी असतात आणि एरवी पण अशी भाविक भरपूर गर्दी असते.
तारीख 25 जानेवारी 2005, वेळ मंगळवार दुपार. मांढरदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी लहान डोंगर चढावा लागतो. त्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दुतर्फा पूजेच्या साहित्याची दुकाने आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात डोंगरावर मांढरदेवीची यात्रा भरते. आपलं गाऱ्हाणं देवीसमोर मांडण्यासाठी, इच्छा पूर्ण होण्यासाठी, दर्शनासाठी लाखो भाविक यात्रेला खास करून हजेरी लावतात. दरवर्षीप्रमाणे 3 लाख भक्त जमले होते. यात मोठ्या संख्येने महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुलं होती. गर्दीतून वाट काढत प्रत्येक जण दर्शन घेत होतं. बोकड कापण्याचा प्रथा त्यावेळी होती. डोंगराच्या एका बाजूला बोकड कापत होती. यावेळी डोंगरावर काही तंबू लागले होते. दुपारच्या वेळेस गर्दीत अचानक गोंधळ झाला. काही भाविक घसरून पडले आणि गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. शेकडोंचा जीव गेला. बघता बघता मृतांकडा 100 वर गेला. काही स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार उत्सवाच्या मार्गावर असणाऱ्या दुकानांना आग लागली. धुरांचे लोट दिसू लागले. तर काहींनी सांगितलं दुकानामध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे स्फोट झाले. स्फोटाचा आवाज व आग लागल्याने खळबळ उडाली. मृतांचा आकडा दिवसाखेर 300 जवळपास आला. या दुर्घटनेत अडथळे नेमके काय होते? तर दुर्घटना डोंगरावर झाल्याने लाखोची गर्दी असल्याने अग्निशामक पोहोचण्यास विलंब झाला. रात्रीपर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास वेळ झाला. दुर्घटनास्थळी संरक्षण यंत्रणा कमी होती. एवढ्या लोकांना मदत कार्य करणे अवघड होते. सध्या दुर्घटनेनंतर काय बदल झाले आहेत? या दुर्घटनेनंतर प्रशासनाने या यात्रेचा ताबा घेतला. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. आता गडावरील सोयी सुविधांचा अडचणीबाबत समितीच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात. संपूर्ण मंदिराच्या आवारात CCTV बसवण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. अंधश्रद्धा संपुष्टात आणण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. मांढरदेवीच्या काळूबाईच्या मंदिरापेक्षा महादेवांचं हेमाडपंथी मंदिर जुने असावे. यादवकालीन मंदिर असावं. या काळात दुसरा भोज यांचं राज्य सातारा, कोल्हापूर, पन्हाळा या भागावर होतं. याच काळात मांढरदेवीच्या बाजूला असणारा पांडवगड याच दुसरा भोज यांनी बांधला होता. तसेच वाई भागातील केंजळगड, वैराटगड, चंदनवंदन हे गड पण त्यांनी बांधले होते. राजकीय व सांस्कृतिक एकात्मतेसाठी गावोगावी हेमाडपंथी शिल्पशैली यादवांच्या पदरी असणाऱ्या हेमाद्री पंत यांनी विकसित केली होती. विशिष्ट आकाराचे दगड घेऊन एकमेकांवर शास्त्रीय पद्धतीने बसवून मंदिर बनवलं जायचं. यात लोखंड किंवा चुन्याचा वापर केला जात नसे हे विशेष. पण ऊन, वारा, पाऊस यामुळे एखादा दगड कुजून किंवा झिजून गेला, पूर्ण निखळला तर पूर्ण तोल जाऊन मंदिर भुईसपाट होईल. पण त्यावेळची दगडाची निवड आणि बांधकाम आजही शाबूत आहे. यावरून हेमाडपंथी बांधकामाचे कौतुक करावे वाटते. श्री मांढरदेवी देवस्थान भाविकांसाठी काही यात्रेच्या निमित्त सूचना देत असतात. त्यामध्ये देवीला गोड नैवेद्य लागत असल्याने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. मंदिर परिसरात निष्पाप पशूंची हत्या करू नका. गोंधून घेऊ नका. यात्रेसाठी लागणाऱ्या वस्तू येताना घरून आणा. कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. देवीची मनोभावे प्रार्थना करून सर्वांचे हितचिंतन करा. जत्रेच्या काळात मांढरदेवी परिसरात कडाक्याची थंडी असते. यावेळी उबदार व पुरेशा प्रमाणात अंथरूण पांघरुणाची सोय करावी.